पुन्हा एकदा घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा। नांदेडमधील शासकीय रुग्णालयाचा हलगर्जीपणा कॅमेऱ्यात कैद झालाय। 24 रुग्णांच्या मृत्यूनंतर रुग्णालयात औषधं नसल्याची बाब उघड झाली होती। यानंतर प्रशासनाचं जागं होणं ऐन वेळेला रुग्णालयात रुग्णवाहिकेतून औषध साठा आणला गेला। आधी रिकामं असलेलं औषध भांडारगृह थोड्याच वेळात खोक्यांनी भरून गेलं आणि हे सुद्धा कॅमेऱ्यात कैद झालंय। नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील घटनेनंतर हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांनी रुग्णालयाला भेट दिली। रुग्णालयातील अस्वच्छता पाहून संतापलेल्या खासदारांनी रुग्णालयाचे डीन श्याम वाकोडे यांनाच ते स्वच्छ करण्यास सांगितलं। याचा व्हिडिओ समोर आलाय। नांदेडच्या रुग्णालयातील मृत्यू प्रकरणी गिरीश महाजन आणि आरोग्य खात्याच्या मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी एकनाथ खडसे यांनी केली। गिरीश महाजन यांच्या कालखंडात झालेले मृत्यू नाकारता येऊ शकत नाहीत अशी टीकाही त्यांनी केली। बुलढाण्यात डेंग्यूच्या साथीनं तोंड वर काढलं असून जिल्ह्याभरात 60 डेंग्यू रुग्णांची नोंद करण्यात आली आहे। शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी गर्दी वाढल्याचं दिसून येत आहे। मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाच्या अंतर्गत फुलंब्री तालुक्यातील वावना या गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना अक्षरशः परतवून लावलं। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राजकीय नेत्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं स्मार्ट सिटी योजनेच्या अंतर्गत शहरामध्ये 5000 पेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आलेत। मात्र यातील फक्त 200 कॅमेरे सुस्थितीत आहेत। वाहतूक कोंडीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी लावण्यात आलेले हे कॅमेरे बंद असल्यानं वाहतूक कोंडीचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आलाय। त्यामुळे स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली। 350वे शिवराज्याभिषेक वर्ष तसंच विश्व हिंदू परिषदेच्या षष्ठाब्द पूर्ती वर्षाच्या निमित्तानं काढण्यात आलेल्या शिवशौर्य यात्रेचं खेडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आलं। या यात्रेच्या निमित्तानं एक मोठी रॅली काढण्यात आली। यावेळेला मर्दानी खेळांचं प्रदर्शन सुद्धा करण्यात आलं। अजित पवार जेव्हा पहिल्यांदा शपथविधी घ्यायला गेले होते त्यावेळेला जयंत पाटील त्यांच्या बाजूला होते, त्यामुळे अर्धे भटजी ते पण आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावं असा पलटवार प्रकाश आंबेडकर यांनी केलाय। जर मोठे भटजी तारीख काढत नसतील तर छोट्या भटजींनी काढावी असा चिमटाही त्यांनी काढला। शिर्डीमध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं 2 दिवसीय राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिर सुरू आहे। शिबिराच्या दुसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे पदाधिकारी आणि अनेक केंद्रीय पातळीवरचे नेते सुद्धा या शिबिराच्या ठिकाणी पोहोचले। शासकीय आणि निमशासकीय नोकऱ्यांचं खासगीकरण करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचच्या वतीनं या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं। 100 आणि 500 रुपयांचे स्टॅम्प व्यवहारातून बाद करण्याच्या शासन निर्णयाच्या विरोधात धुळ्यात मुद्रांक विक्रेता महासंघ आक्रमक झालाय। राज्यातील सुमारे 3500 मुद्रांक विक्रेत्यांचं कुटुंब या निर्णयानं देशोधडीला लागेल, त्यामुळे सरकारनं हा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी करण्यात आली। सांगलीतील रोहित पाटील यांच्या उपोषणाच्या ठिकाणी विटा खानापूरचे आमदार अनिल बाबर यांनी भेट दिली। त्यांच्याबरोबरच पाटबंधारे आणि जिल्हा प्रशासनाचे अधिकारी सुद्धा होते। पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती बाबर यांच्या वतीनं करण्यात आली। महादेव कोळी समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश कराव्या मागणीसाठी बुलढाण्यात धरणं आंदोलन करण्यात आलं। जुन्या बेरार प्रांतात कोळी समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गाचा दर्जा मिळाला होता, त्याचप्रमाणे राज्यातील इतर भागात सुद्धा जात प्रमाणपत्र मिळावीत अशी मागणी करण्यात आली। जळगावच्या रावेरमध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांनी रास्ता रोको केला। केळी पीक विम्याची रक्कम त्वरित मिळावी तसंच सीएमबी रोगानं केलेल्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं। ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा, किमान 18,000 रुपये वेतन मिळावं या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो ग्रामरोजगार सेवक लाक्षणिक उपोषणाला बसलेत। सरकारनं दुर्लक्ष केल्यास बेमुदत संपावर जाऊ असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्याच्या माळहिवरा या गावातच्या शिवारात पीक नुकसानीचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या पीक विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचा आरोप शेतकऱ्यांना केला आहे। कळताच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी
चक्क हात बांधून या कर्मचाऱ्याला ओलीस ठेवलं. भारत मुक्ती मोर्चा आणि बहुजन मुक्ती मोर्चाच्या वतीनं बुलढाणा जिल्ह्यात बंद पुकारण्यात आला. जिल्ह्यातील संग्रामपूर, वरबट आणि बकाल इथल्या बाजारपेठा बंद ठेवण्यात आलेत. देशातील शाळांचं खाजगीकरण थांबवावं, ओबीसींची जनगणना करावी यासह विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारण्यात आला. सांगलीमध्ये ओबीसी बहुजन परिषदेच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर विविध मागण्यांसाठी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करण्यात आलं. ओबीसींची बिहारच्या धर्तीवरती जातनिहाय जनगणना करावी, ओबीसीला एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील पिंपळनारेमध्ये संशयित आरोपीनं आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. लग्नाचा आमिष दाखवत तरुणीवर अत्याचार केल्याचा त्याच्यावर आरोप होता. 2 दिवसांच्या आधी पीडित तरुणीनं आत्महत्या केली होती. यानंतर अटकेत असलेल्या या तरुणानं पोलिसांच्या हातावर तुरी देत विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. या प्रकरणी 2 पोलिसांना तडकाफडकी निलंबित करण्यात आलंय. मालेगावजवळच्या कुसुंबा महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातात 4 जण गंभीररित्या जखमी झाले. 2 ट्रक समोरासमोर धडकले आणि हा अपघात झाला. दरम्यान जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलाय. शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून देशभरात साई मंदिर उभारणीचा विचार सुरू आहे. मात्र याला शिर्डीतल्या ग्रामस्थांनी विरोध केला. यामुळे साईबाबा संस्थान विरुद्ध शिर्डी ग्रामस्थ असा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. संस्थाननं हा निर्णय मागे घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा स्थानिकांनी दिलाय. जालना जिल्ह्यामध्ये डेंग्यू आजारानं डोकं वर काढलं. गेल्या 24 तासात डेंग्यूच्या 139 रुग्णांची नोंद झाली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयाच्या बाहेर रुग्णांच्या लांबच लांब रांगा लागल्याचंही पाहायला मिळत आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखणी तालुक्यात किटाडी परिसराच्या लगत शेतशिवार आणि जंगलव्याप्त भागात सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा उभारण्यात आला होता. पावसामुळे माती खचल्यानं अल्पावधीतच या बंधाऱ्याला भगदाड पडलं. त्यामुळे या बंधाऱ्याच्या बांधकामाची चौकशी करावी अशी मागणी नागरिक करत आहेत. नाशिकमधील कांदा कोंडी अखेर फुटले. संप मागे घेण्याचा निर्णय कांदा व्यापाऱ्यांनी घेतला. केंद्रानं कांद्यावर लावलेला 40% निर्यात शुल्क दर रद्द करण्याच्या मुख्य मागणीसह विविध मागण्यांसाठी नाशिक जिल्हा कांदा संघटनेतर्फे 20 सप्टेंबरपासून संप पुकारण्यात आला होता. नाशिकमध्ये बाजार समित्यांमध्ये तब्बल 13 दिवसांपासून बंद असलेलं कांद्याचे लिलाव आजपासून सुरू झाले. लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाल्यापासून कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2050 रुपये इतका भाव मिळाल्यानं शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संपाच्या पूर्वी जो भाव होता तोच कायम राहावा असं शेतकऱ्यांना वाटत होतं, पण कमी भावानं शेतकऱ्यांचा हिरमोड झाला. नाशिकमध्ये बाजार समित्यांमध्ये तब्बल 13 दिवसांपासून बंद असलेले कांद्याचे लिलाव आजपासून पुन्हा सुरू झालेत. लासलगाव बाजार समितीत लिलाव सुरू झाल्यापासून कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 2050 रुपयांचा भाव मिळतोय. त्याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. संपाच्या पूर्वी जे भाव होते तेच कायम राहावेत अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गोंदिया शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. अंडरग्राऊंडमध्ये पाणी साचल्यानं वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. खड्ड्यांमध्ये पाणी साचल्यानं परिसरातल्या नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला. या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण सुरू केलं. जोपर्यंत हा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला. गोंदिया जलजीवन योजनेच्या अंतर्गत चिजगाव टोला या गावात पाणी टाकीचं बांधकाम 80% पूर्ण झालं होतं. मात्र या बांधकामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आणि निकृष्ट दर्जाचं काम केल्याचा दावा करत ही टाकी जमीनदोस्त करण्यात आली. तुळजाभवानी मातेच्या नवरात्रोत्सवाच्या कार्यक्रम पत्रिकेवर मंदिर संस्थांच्या विश्वस्त अधिकारी आणि अधिकाऱ्यांना स्थान देण्यात आलंय, तर लोकप्रतिनिधी असलेल्या विश्वस्त आमदाराच्या नावाचा उल्लेख टाळल्यानं नाराजी व्यक्त होते. पुढच्या काळात या मुद्द्यावरून वाद होण्याची चिन्ह आहेत. मराठा आरक्षण संवाद यात्रेच्या निमित्तानं मनोज जरांगे पाटील बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. बीडच्या तेलगावमध्ये जरांगे पाटील यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. बीड जिल्ह्यातील आंदोलनाच्या वेळेला भेट देऊन मराठा बांधवांशी त्यांनी संवाद साधला. मराठा आरक्षणासाठी बीडच्या
मैदा पोखरी गावात पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं। आंदोलनाचा दुसरा दिवस असून जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत टाकीवरून खालती न उतरण्याचा पवित्रा आंदोलनकारांनी घेतला आहे। आणि एक मोठी बातमी हाती येते ती म्हणजे 2359 ग्रामपंचायतींसाठी 5 नोव्हेंबरला मतदान घेण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या म्हणजे ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्यात घोषित झालेल्या आहेत आणि 5 नोव्हेंबरला यासाठी मतदान होईल। एकूण 3080 रिक्त पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त UPS मदान यांनी जाहीर केला आहे। या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी गेल्या अनेक काळापासून रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपैकी ग्रामपंचायत स्तरावरच्या निवडणुकाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे। 2359 पेक्षा अधिक ठिकाणाच्या करता ही निवडणूक होतीये। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी 5 नोव्हेंबरला 2359 ग्रामपंचायतींसाठी मतदान होईल। यासोबतच या बुलेटिनमध्ये इथेच थांबूया। ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील।